विठ्ठल भक्तीची अनामिक ओढ मनामध्ये ठेवत खरं तर लाखो वैष्णवांचा मेळा जो आहे तो पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेला आहे। सध्या आपण पाहू शकतोय की इंदापूर तालुक्यामधील सनसर या गावामध्ये सध्या हा वैष्णवांचा मेळा जो आहे तो जी पालखी आहे जगद्गुरू तुकाराम महाराजांची ती विसावलेली आहे। बारामती तालुक्यातून खरं तर इंदापूर तालुक्यामध्ये आता ह्या पालखीने प्रवेश केलेला आहे। बारामतीमधून प्रस्थान केल्याच्या नंतर आजचा मुक्काम जो आहे तो इंदापूर तालुक्यातील सनसर या गावामध्ये सध्या हा पालखीचा मुक्काम आहे। आणि आपण पाहू शकतो की ग्रामस्थांनी दर्शन घेण्यासाठी सध्या मोठी रांग केलेली या ठिकाणी पाहायला मिळते। उद्याचा जो या ठिकाणाहून प्रस्थान केल्याच्या नंतर उद्याचा मुक्काम जो आहे तो निमगाव केतकी या गावामध्ये असणार आहे। मात्र सध्या सनसर गावामधलं जे वातावरण आहे ते विठोबा ज्ञानोबा तुकोबाच्या गजराने सध्या हा गावातले आहे ते धुमधुमलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। भक्तिभावाने या ठिकाणी भाविक जे येत आहेत आणि सध्या संत तुकाराम महाराजाच्या या पालखी सोहळ्याच्या या पादुका आहेत त्या पादुकावरती या चरणावरती सध्या लीन होताना सध्या हे वारकरी जे आहेत किंवा जे भाविक आहेत ते सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत उत्साहपूर्ण नाविन्यपूर्ण आणि भक्तिपूर्ण असं वातावरण जे आहे ते सनसर या गावामध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। ह्या वैष्णवांचा मेळा खरं तर देहू नगरीतून प्रस्थान केल्याच्या नंतर विठोबा तुकोबाचा जयघोष करत ही वारी जी आहे ती पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेली आहे। आपल्या लाडक्या विठुरायाच्या चरणी लीन होण्यासाठी विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी वारकरी अगदी भक्तिभावाने जे आहे ते पुढे मार्गस्थ होत आहे। सध्याचा जो मुक्काम आहे ते इंदापूर तालुक्यातील सनसर गावामध्ये सध्या पालखीचा मुक्काम आहे। कॅमेरामॅन अभिजित विसेसोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी, सनसर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।